मित्रांनो, बालमानसशास्त्राचे 15 प्रश्न आपण फक्त 3 मिनिटांमध्ये घेणार आहोत. सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटारसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे रिकामी जागा म्हणता येईल. तर काय म्हणता येईल? तर याला धनसंक्रमण म्हणता येईल. प्रश्न दुसरा आहे, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम योग्य ठरतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मूर्ताकडून अमूर्ताकडे. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या वयात मुलांचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2 ते 4 वर्ष. प्रश्न चौथा, बालमानसशास्त्र म्हणजे काय? प्रश्न चौथा, बालमानसशास्त्र म्हणजे काय? योग्य उत्तर आहे मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. प्रश्न पाचवा आहे, मानवी भावना या सहज वृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाचे आहे किंवा मानसशास्त्राने व्यक्त केलेले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मॅकडुगल. प्रश्न सहावा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अवधान. प्रश्न सातवा, स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम कोणता? इथे थोडा वेळ पॉज घेतो, तुम्ही विचार करा थोडा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान हे स्मरणशक्तीच्या घटकांचे योग्य क्रम आहेत. प्रश्न आठवा आहे, उद्गामी विचार प्रतिमान हे यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. तर कोणाच्या संशोधनावर? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, हिल्डा टाबा. प्रश्न क्रमांक 9 आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी त्यांचे पूर्वज्ञान पक्के केलेले असले पाहिजे असे मत यांनी व्यक्त केले. तर कोणी व्यक्त केले? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे क्रमांक 3, ब्रुनर. प्रश्न 10 आहे, अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? विधान अयोग्य विचारलेलं आहे. तर यापैकी वरील प्रश्नाला अनुसरून अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 1, अध्यापन हे खरे शिक्षण. हे विधान चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 11 आहे, अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे काय याचं योग्य उत्तर आहे अध्ययनाला प्रवृत्त करणे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12 आहे, क्रमान्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक विधान किंवा प्रश्न व त्याचे उत्तर याला तांत्रिक परिभाषेत चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिपादनाची तयारी म्हणजेच रिकामी जागा चौकटी होय. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पुन्हा वाचू शकता. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ज्ञान संपादन. प्रश्न 13 आहे, ऑफिसमध्ये अमोलवर बॉस रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला. त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवर राग काढला. हे उदाहरण रिकाम्या जागा या संरक्षण यंत्रणेचे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विस्थापन. प्रश्न 14 आहे, पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते. हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंद्रिय भ्रम. आणि प्रश्न 15 मित्रांनो तुमच्यासाठी, संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकात होते? याचं उत्तर आपण कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून द्यायचं आहे. आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर हा व्हिडिओ सेव्ह करा, पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.